वेलकम गाईज. भारतात परत येतोय हे तर सांगितलं, पण आता त्याची तयारी कशी चालू आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. आणि बाहेर स्नो झालेला आहेच आहे, तो अजून तसाच आहे, बिलकुल मेल्ट झाला नाही आहे. त्यामुळे थंडी पण खूप आहे आणि कामं पण खूप आहेत. तरी पण खूप दिवसापासून प्लॅनिंग आहे, भारतात येण्याचं माहिती होतं. त्यामुळे एकाच दिवशी खूप काही लोड येत नाही. रोज थोडं 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 होईल तसं काम निवांतपणे चालू आहे. पण आता तरी पण लास्ट मोमेंटला थोडेफार कामं मग सगळे जास्त एकाच वेळेला करावेच लागतात. आणि जोपर्यंत तो टाईम येत नाही तोपर्यंत आपणही खूप असे कामं पटापट करतही नाही. खूप महिन्यांपासून माझं निवांत काम तसं चालूच होतं, पण त्यामुळे ना खूप असं हेक्टिक नाही झालं आणि एकाच दिवशी खूप लोड वगैरे असं आलं नाही. तर आता इथे मी तेच घरातलं सगळं सामान बघत आहे की सॉर्ट आऊट करत आहे. कुठलं सामान काय घेऊन जायचं आहे, कुठलं आपण डोनेट करू शकतो. आणि अमेरिकेमध्ये ना आपण आपलं घरातलं सामान सेल पण करू शकतो. म्हणजे जर ते चांगल्या कंडिशनमध्ये असेल आणि सगळं काही चांगलं असेल तर आपण आपल्या घरातल्या गोष्टी रिसेल करू शकतो. तर ह्यावेळेस तर मी ह्या गोष्टीचा एवढा यूज केला ना, मार्केट प्लेसवरती ॲटम लिस्ट केले आणि त्यामधून आमच्या घरातलं खूप सामान सेल झालं. आणि इथे आता मी इथे म्हणजे बेल वाजली म्हणून बघत होते, तर ॲमेझॉनचं कुरिअर आलेलं होतं. आणि हे कुरिअर ॲक्च्युली बाहेर स्नो आहे, तरी पण ते लोक म्हणजे कुरिअर वगैरे अगदी वेळेवरती येत आहे, डिलिव्हर करत आहेत. खरंच त्यांचे पण कमालच एवढ्या थंडीमध्ये एवढी कामं करण्याचे. आणि आता हे ओपन करून बघत होते काय आहे म्हणून. तर हे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी ॲक्च्युली आवाज क्लिअर येत नाही, त्यामुळे म्हटलं मग आता माईक यूज करून बघूयात. तर मग हाच मी ना ॲमेझॉनवरनं एक माईक ऑर्डर केला होता आणि आता त्याचंच इथे अनबॉक्सिंग करत आहे. लास्ट व्हिडिओमध्ये ॲक्च्युली मी हा माईक यूज करूनच रेकॉर्डिंग केलं होतं. तर मला वाटतं बहुतेक त्या व्हिडिओमध्ये साऊंड चांगला आला असेल. आणि आता हेच आहे की हा माईकचे एवढे छोटे छोटे पार्ट होते ना, खूप छोटा आहे हा माईक. म्हणजे मी जेव्हा ऑनलाईन बघितलं तेव्हा मला एवढी आयडिया नाही आली, पण जेव्हा अनबॉक्सिंग करत होते त्यावेळेस एवढे छोटे छोटे पार्ट होते त्याचे. आणि मग नंतर ते मॅन्युअल वगैरे रीड करून सगळं कसं कनेक्ट करायचं वगैरे. पण इझी होतं कनेक्ट करायला. त्यामुळे त्याला काही फार वेळ लागला नाही. आणि चांगलं आहे की मेनली म्हणजे जेव्हा आपण आउटडोअर बोलायचं असतं त्यावेळेला वाऱ्याचा वगैरे खूप आवाज येतो. मग तो आवाज कॅन्सलेशन करण्यासाठी आणि आपला आवाज क्लिअर येण्यासाठी माईक चांगला आहे. आणि मग मी यूज करून बघितला, तर चांगला वाटला, म्हणजे यूज करायला पण इझी आहे. नंतर मग हे ठेवून दिलं आणि बाहेर मग बघत होते मी, तिथेच आवरत होते बाहेर लिव्हिंग रूममध्ये. तर बघत होते की हे अमेरिकेची पोस्टल सर्व्हिस USPSचे ते सुद्धा अगदी एवढ्या थंडीमध्ये त्यांच्या कामं चालू आहेत. ॲक्च्युली स्कूलला वगैरे सुट्ट्या आहेत, पण ऑफिस वगैरे चालू आहेत सगळे. तर हे गव्हर्नमेंटची आहे गाडी, म्हणजे आपले मेल वगैरे जे काही येतात तर ते हा समोर मेलबॉक्स आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक घराच्या नंबरप्रमाणे ना ते सॉर्ट आऊट करून ठेवतात. तर मग इथे तीच गाडी आली होती आणि मी पण बघत होते की थंडीमध्ये एवढं ना हे लोक कसे काम करतात. तो माणूस अगदी पॅक होऊन आला होता. काय करणार, थंडीच तेवढी आहे. आणि ह्यावर्षी ना स्नो बिलकुलच मेल्ट होत नाही आहे. खूप दिवस झाले स्नो तसाच आहे बाहेर, त्यामुळे थंडी पण खूपच आहे. तर मग आता इथे हा ना अजून एक जण, हे ज्या बास्केट दिसत आहेत ना, तर त्या बास्केट मी सेल करायला मार्केट प्लेसवरती टाकल्या होत्या. तर मग एक जण कोणीतरी त्याला पिकअप करायला येणार होतं, म्हणजे त्याने आधीच मला मेसेज वगैरे केलेला की ती पिकअपला येत आहे म्हणून. पण मग मी तिला म्हटलं की दारामध्ये खूप स्नो आहे, मी येते, बास्केट तुला हँडओव्हर करते, दारापर्यंत यायची काही गरज नाही.
मग मी ह्या बास्केट घेऊन बाहेर गेले आणि तर मग इथे मी आता परत आले, कारण की हे आता मी केटलमध्ये ना गरम पाणी घेऊन जात आहे. ती आली होती ड्रायव्हिंग करून आणि तिच्या कारच्या टायरमध्ये स्नो अडकला होता, म्हणजे स्नो जाम झाला होता. कारण की काय ना, स्नो खूप झाला आहे, तर त्यांनी रस्ते क्लीन केलेले आहेत, पण तो स्नो जो आहे तो साईडला, म्हणजे या साईडलाच असा डंप करून ठेवला, म्हणजे साईडला सरकून ठेवला. तर त्यामुळे ना रोडच्या साईडला स्नोचे पाईलअप झालेले आहेत. तर एका ठिकाणी सांगत होते की रस्ता खूपच लहान होता आणि मग त्याची गाडी त्या स्नोवरनं गेली आणि स्नोवरनं गेल्यामुळं मग ते टायरमध्ये तो स्नो त्याच्या टायरमध्ये अडकला आणि तो अडकला तर तो ना त्याचा आईस बनला. मग जेव्हा तिने ते गाडी थांबवली, पार्क केली, त्यावेळेस ती म्हणत होती की तिची गाडी शेक करत आहे वगैरे, स्टेबल नाही वाटत आहे. मग तिला म्हटलं की थांब, गरम पाणी घेऊन येते, आणि स्क्रॅप करायला तिला स्नोचं दिलं आणि मग त्याच्याने ना ती ट्राय करून बघत होती. पण मग ते वर्कआउट झालं आणि तिचा आता टायरचा स्नो निघाला आणि फायनली मग तिला नंतर म्हणजे ड्राईव्ह करून व्यवस्थित घरी जाता आलं. आणि काहीतरी म्हणजे असे इन्सिडेंट होतात स्नोमध्ये, गाड्या पण खूप स्लिप होतात ॲक्च्युली. तेच इथे तिचं काम झालं आणि मग नंतर ती गेली. आणि आता हा जो आहे हा नेक्स्ट डेचा आहे. तर मग नेक्स्ट डेला म्हणजे रोज घरामध्ये काही ना काहीतरी कामं चालूच आहेत. मग म्हटलं की आता थोडंसं मी तोपर्यंत ते डाळिंब वगैरे सोलत होते, तर व्हिडिओ स्टार्ट करून द्यावा म्हटलं, म्हणजे मग काय ना रुटीनमध्ये येऊन जातं. नाहीतर मग एकदा काम करायला स्टार्ट केलं की परत लक्षातही राहत नाही व्हिडिओ चालू करायचा म्हणून. मध्ये माझं खूपदा क्लिप्स अशाच झाल्या की मी म्हणजे करत होते, मला व्हिडिओ रेकॉर्ड करायचा होता पण विसरून गेले. म्हटलं त्याचे आज लक्षात आलं आहे पटकन, तर मग ना व्हिडिओ ऑन करूयात आणि तुमच्यासोबत मग बोलूयात की कशी तयारी चालू आहे आणि काय नाही. भारतात यायचं म्हणलं की ॲक्च्युली कामं खूप आहेत, खूप म्हणजे खूपच काम आहे. आणि प्रत्येक गोष्ट, आता घर पूर्ण हे एम्प्टी करायचं, सगळं सामान काढायचं किंवा जे आपल्याला घेऊन यायचं आहे ते सामान घेऊन यायचं, जे नको आहे, जे अननेसेसरी आहे ते डोनेट करायचं, नाहीतर सेल करायचं. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग करणं आणि बाकीचे मोठे कामं तर खूपच आहेत. घर सेल करणं, ॲक्च्युली कार आहेत त्या सेल करणं, आणि हे तर खूप मेजर वर्क आहे, बँक वगैरे त्याचे काम, प्रोसेस. तर मग इथे अजून एक जण आला होता आणि अजून एक ऑटोमन होता माझ्याकडे, तो घेऊन गेला. मग दिवसभर म्हणजे मी लिस्टिंग करून ठेवलेलेच आहेत ॲटम, तर मग लोक येतात, म्हणजे यायच्या आधी मॅसेज वगैरे करतात आणि त्यांना काय पाहिजे ते सामान घेऊन जातात. तर ही पण एक ना ॲक्च्युली छान आहे की सर्विस, ज्यांना पाहिजे सामान त्यांना वाटलं पटलं तर ते घेऊन जातात आणि आपल्यालाही काढायचं आहे, घरात नको आहे, तर मग आपणही आपलं सामान रिसेल करू शकतो. तर म्हणजे दोघांच्याही फायद्याचं आहे. तर ही सिस्टीम ना मी आधी कधी यूज नव्हती केली, पण मग आता हे सगळं सामान मला घरातलं कमी करायचंच होतं, त्यामुळे म्हटलं की चला आपण ट्राय करूयात. पण त्याचा ना खूप फायदा झाला. मार्केट प्लेसवरती माझे खूप ॲटम सेल झाले, मोठ्या मोठ्या गोष्टी घरातल्या गेल्या. नंतर इथे एक जण ही आली होती टी व्ही बघण्यासाठी, तर तिला टी व्ही घ्यायचा होता. आता सध्या तर एक जण आधी पण आली होती, म्हणून तिने टी व्ही घेणार म्हटली. आम्ही टी व्ही काढून खाली ठेवला आणि मग नंतर तिचं काहीतरी स्नोफॉल वगैरे झाला, त्यामुळे तिने ना चेंज केलं. म्हणाली मी काही आत्ताच येत नाही, आणि नंतर मग परत आली नाही टी व्ही घ्यायला. तर टी व्ही तेव्हापासून खालीच होता, फायरप्लेसच्या समोरच आम्ही ठेवला, परत त्याला काही वॉल माउंट केला नाही. मग असंच चालू होतं. मग 1-2 दिवसानंतर परत ही एक जण आली होती दुसरी टी व्ही बघायला.
मग तिला सगळं काही चांगलं वाटलं आणि ती टी व्ही घेऊनही गेली. टी व्ही पण गेला मग नंतर. मग इथे माझे तोपर्यंत किचनचे कामं चालू होते, पॅन्ट्री एम्प्टी करत होते आणि मग साईडलाच पास्ता वगैरे बनवत होते. चला तर मग आजचा थोडासा शॉर्ट आणि क्विक व्हिडिओ आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात, कारण की सध्या खूप कामं चालू आहेत, खूपच जास्त कामं चालू आहेत. त्यामुळे लेट्स सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.